हॅलो स्टुडंट्स, आपण आज मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए फंक्शन हा पॉईंट पाहतोय आणि एक्सरसाइज 2.4 मधील एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल बघण्या अगोदर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पाहिले ती जरा आपण रिव्हिजन करूया. बघा, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते? फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे हे चेक करू शकतो या टेस्टने. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पण आपण एखाद्या फंक्शनची शोधू शकतोय. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच्या स्टेप्स काय आहेत बघा. पहिली स्टेप काय आहे, तर तुम्ही दिलेला फंक्शन असेल y = f(x) हे फंक्शन असेल तर ते फंक्शन काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. f'(x) शोधायचा, f'(x) पण शोधायचं आहे. बघा, दिलेले फंक्शन आहे त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह तुम्हाला शोधायचं आहे. सेकंड स्टेप काय सांगते बघा. आपण दिलेल्या फंक्शनचे रूट शोधायचे आहेत आपल्याला. तर रूट शोधण्यासाठी काय करायचं, f'(x) = 0 घ्यायचं. टेक f'(x) = 0. f'(x) = 0 घ्यायचा. इथं तुम्हाला रूट्स मिळतील, x1, x2 असे रूट्स मिळतील. तर रूट्स मिळाल्यानंतर काय करायचे, थर्ड स्टेप मध्ये बघा, पहिला रूट घ्यायचा. आपण कन्सिडर करूया एक रूट आहे दिलेल्या फंक्शनला, x हा एक रूट आहे किंवा x1 हा असेल. तर f'(x) ची व्हॅल्यू या फंक्शनची आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह जे शोधले त्यामध्ये काय करायचंय, f'(x) ची व्हॅल्यू कुठे शोधायची, ऍट x = x1 या पॉइंटला ती व्हॅल्यू शोधायची. बघा, या पॉइंटला काय करायचंय, त्याची व्हॅल्यू शोधायची आणि ती व्हॅल्यू बघा त्या पॉइंटला त्याची व्हॅल्यू शोधायची आणि ती व्हॅल्यूचं काय आली बघा, <0 आली. बघा, <0 आली किंवा <0 आली तर फंक्शन काय झालं, मॅक्झिमम. फंक्शन इज मॅक्झिमम. आणि समजा f'(x) at x = x1 greater than or equal to 0 आली, greater than or equal to 0 आली तर फंक्शन काय झालं, फंक्शन इज मिनिमम at point x = x1. x1 या पॉइंटला फंक्शन इथं मॅक्झिमम होईल आणि इथं काय होईल, मिनिमम होईल. लक्षात येते. तर आता फंक्शन एकदा मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे आपल्याला समजलं. समजा फंक्शन हे मॅक्झिमम आले तर मॅक्झिमम व्हॅल्यू कशी शोधायची, जो आपल्याला रूट मिळाले कोणत्या पॉइंटला, x = x1 ला फंक्शन मॅक्झिमम मिळाले तर x1 ची व्हॅल्यू आपलं जे फंक्शन होतं y = f(x) त्यामध्ये ती व्हॅल्यू काय करायची, तुम्हाला पुट करायची. ती व्हॅल्यू जिथे जिथे x आहे तिथे x1 पुट केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल ती तुमची त्या फंक्शनची काय असेल, मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. किंवा मिनिमम मिळालं असेल त्या पॉइंटला तर जिथे जिथे x आहे तिथे x1 पुट केला तर तुम्हाला त्या फंक्शनची ती काय असेल, मिनिमम व्हॅल्यू असेल. लक्षात येते. बघा, स्टेप्स फार सिंपल आहे. f'(x) शोधा, f'(x) शोधा. f'(x) = 0 घ्यायचा. कशासाठी, तर रूट शोधण्यासाठी. तो रूट मिळाल्यानंतर f'(x) मध्ये तू पुट करायचा, जिथे जिथे x आहे तिथं x1 पुट करायचा. जर त्याची व्हॅल्यू <= 0 आली तर फंक्शन मॅक्झिमम आलं कोणत्या पॉइंटला, x = x1 ला. जर मिनिमम आलं तर फंक्शन काय झालं, greater than or equal to 0 आलं तर फंक्शन काय झालं, मिनिमम झालं दिलेल्या पॉइंटला म्हणजे x = x1 ला. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू शोधताना एक लक्षात ठेवायचं, तो पॉइंट घ्यायचा. x1 या पॉइंटला जर फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा x1 या पॉइंटला फंक्शन जर मिनिमम असेल तर तो पॉइंट घेऊन काय करायचं, आपल्या फंक्शन कडे जायचं जे आपण y = f(x) काय शोध घेतला असेल त्या फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे x1 पुट करायचा. तुम्हाला आपल्याला काय मिळून जाईल, मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू मिळून जाईल. त्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट असं म्हणतात. तर या सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा वापर करून आपण वर्ड्स प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहे. काय करणार आहे, वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन काय बघा, अ बॉल इज थ्रोन इन द एअर. एक बॉल आहे तो काय केला, थ्रो केला इन द एअर.
हवेत काय केलाय तो थ्रो केलेला आहे. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी, त्याची हाईट ॲट एनी टाइम टी, कोणत्या वेळेला टी ला, इज गिव्हन बाय h इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. त्याची हाईट काय दिले तर 3 प्लस 40t मायनस 5t स्क्वेअर. अँड द मॅक्झिमम हाईट, आपल्याला काय शोधायचं आहे, मॅक्झिमम हाईट. इट कॅन रीच, द बॉल कुठपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतोय ती मॅक्झिमम हाईट शोधायची आहे. सोपं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा आपल्याला दिले बघा, द हाईट इज एच लेटर डिनोट केले आणि टाइम कशाने टी ने डिनोट केले आणि फंक्शन कोणतं आहे इथं बघा, एच इज इक्वल टू 3 प्लस 14t मायनस 5t स्क्वेअर. h is given by h is equal to 3 plus 14t minus 5t square. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आठवायची. पहिल्यांदा काय करायचं बघा, पहिल्यांदा फंक्शन फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम डिफरन्शिएट करायचं. फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करतोय h dh by dt, d by dt ऑफ 3 plus 14t minus 5t square आणि 3 चं डिफरन्शिएशन 0, 14t t चं काय 1 येणार म्हणून 40 आणि मायनस 5t स्क्वेअर चं डिफरन्शिएशन काय येणार मायनस 10t. म्हणजे आपल्याला dh by dt काय मिळणार 14 मायनस 10t. आता आपल्याला हेच फंक्शन अजून एकदा डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे d2h by dt स्क्वेअर शोधायचं आहे. म्हणजे ddt by 14 मायनस 10t. आता 14 कॉन्स्टंट आहे 0 जाणार, मायनस 10t चं काय येणार आहे मायनस 10 आणि d2h by dt स्क्वेअर काय मिळाला मायनस 10. आता एकदा डिफरन्शिएट करून झालं, दुसऱ्यांदा पण डिफरन्शिएट करून झालं. आता आपल्याला रूट शोधायचे. तर रूट शोधण्यासाठी काय करायचं आपल्याला, dh by dt इज इक्वल टू 0 घ्यायचंय. करेक्ट. म्हणजे dh by dt काय येणार आहे 0, म्हणजेच काय घ्यायचं आहे 14 मायनस 10t इज इक्वल टू 0. 14 मायनस 10t इज इक्वल टू 0. 10t is equal to minus 40. t is equal to minus minus काय होईल बघा, प्लस होईल अपॉन 10. t is equal to सिंपल फॉर्म मध्ये येईल 7 अपॉन 5. t ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 अपॉन 5. हा रूट मिळाला बघा आपल्याला, t is equal to 7 अपॉन 5. आता ही व्हॅल्यू कुठं पुट करायची आपल्याला, d2h मध्ये पुट करायची. बघा ही व्हॅल्यू कुठं पुट करतोय आपण, d2h मध्ये पुट करतोय. t इज इक्वल टू 7 अपॉन 5. आता d2h मध्ये पुट करताना काय, d2h काय बघा, d2h बाय dt स्क्वेअर ऍट t इज इक्वल टू 7 अपॉन 5. आपला काय d2h बाय dt काय मायनस 10 आहे, ती नाहीच आहे. मायनस 10 काय आला बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू 0, लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन 0, स्ट्रिक्टली लेस दॅन 0. देयरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, फंक्शन इज काय झालं मॅक्झिमम झालं. फंक्शन इज मॅक्झिमम at point t is equal to 7.5. By second derivative test, function is maximum at t is equal to 7.5. आता आपल्याला मॅक्झिमम हाईट शोधायचे. आपल्याला पॉइंट तर मिळाला, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट क्लिअर पण झालं की या पॉइंटला काय आहे फंक्शन मॅक्झिमम आहे. तर मॅक्झिमम हाईट शोधायची कशी, तर डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते, हाईट शोधण्यासाठी ती कुठं पुट करायचं आहे तुम्हाला, दिलेल्या फंक्शन मध्ये पुट करायचं आहे. देयरफॉर मॅक्झिमम हाईट इज इक्वल टू बघा, h इज इक्वल टू 3 प्लस 14, t ची व्हॅल्यू 7 अपॉन 5 मायनस 5 7 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर. दिलेल्या फंक्शन मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली, जिथे जिथे t होता तिथे 7 अपॉन 5 पुट केलेला आहे, which is equal to 3 plus 14 into 7. 14 into 7 किती येणार आहेत बघा 98
अपॉन 5 मायनस 7चा स्क्वेअर 49. 49 इंटू 5 49 इंटू 5 245 अपॉन 245 अपॉन 25 येणार आहे बघा. आणि 5 ने मल्टिप्लाय केलं किती येईल 25 येईल. आणि आपल्याला बेस सेम करायचा आहे. इथं 25 इथं 25 करायचं आहे. इथं किती येईल 75 येतील. प्लस इथं 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 490 येईल. मायनस 245 आहे तसे. आणि डिनॉमिनेटर 25. आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतला. इथं 5 होता म्हणून इथं 25 करताना काय केलं न्यूमरेटरला फक्त 5 ने मल्टिप्लाय केलं. आणि इथं डिनॉमिनेटर 25 करताना इथं न्यूमरेटरला 25 ने मल्टिप्लाय केलं. आता 75 प्लस 490 75 प्लस 490 मायनस 245 इज इक्वल टू 320 अपॉन 25. आणि 320 अपॉन 25 आपण डिवाइड करून सिंपल फॉर्म मध्ये आणूया. 25 7 into 2 8 12.8 युनिट्स. मॅक्झिमम हाईट काय आपल्याला मिळाली 12.8 युनिट्स मिळाली. आपल्याला जी मॅक्झिमम हाईट शोधायची होती ती किती मिळाली 12.8 युनिट्स. लक्षात येते का बघा. एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल होतं. आपण अजून एक वर्ड प्रॉब्लेम घेतोय. वर्ड प्रॉब्लेम सोपे असतात. फक्त तुम्हाला तिथं फंक्शन शोधता आलं पाहिजे. दिलं नसेल तर फंक्शन शोधता आलं पाहिजे. क्वेश्चन डिवाइड द नंबर 20 into 2 parts such that sum of their squares is minimum. Sum of their squares is minimum. बघा आपल्याला काय शोधायचं आहे. डिवाइड द नंबर 20 into 2 parts. आपल्याला नंबर दिलाय 20 हा डिवाइड करायचा आहे into 2 parts such that sum of their squares is minimum. काय दिले सम ऑफ द स्क्वेअर्स कसे दिले मिनिमम्स दिले. चला तर आपण सॉल्व करूया. 20 हा नंबर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. त्यामुळे फर्स्ट पार्ट घेऊया. लेट x बी द फर्स्ट पार्ट. x ला आपण फर्स्ट पार्ट कन्सिडर करूया. therefore second part will be is काय होईल बघा. एक पार्ट जर x असेल आपल्याला 20 हा नंबर 2 नंबर मध्ये डिवाइड करायचा आहे. तर काय होईल 20 मायनस x. म्हणजे 20 हा नंबर आपण कशामध्ये डिवाइड केला x आणखी 20 मायनस x मध्ये आपण डिवाइड केला. आता कंडिशन दिली बघा. सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर्स therefore given that f of x is equal to इथं फंक्शन दिलेलं नाही. आपल्याला फंक्शन तयार करायचं आहे. तर तयार कसं करणार तर कंडिशन दिली आहे. सम ऑफ देअर स्क्वेअर्स सम म्हणजे ऍडिशन. देअर स्क्वेअरची ऍडिशन म्हणजे f of x is equal to x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस सेकंड कोणता 20 मायनस x स्क्वेअर. सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. त्याची मिनिमम असली पाहिजे चेक करायचं आहे आपल्याला. फंक्शन मिळालं f of x is equal to x square plus 20 minus x ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्या पाहिजे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय करतो आपण. फंक्शन तर मिळाले. पहिल्यांदा फर्स्ट टाइम डिफरन्शिएट करायचं सेकंड टाइम डिफरन्शिएट करायचं.
फर्स्ट टाइम डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार आहे बघा, f dash x is equal to d by dx of x square plus 20 minus x bracket square which is equal to x square चे डिफरन्शिएशन 2x plus 20 minus x bracket square चे काय येणार आहे बघा, 2 into 20 minus x बरोबर आहे का बघा, आणि d by dx of d by dx of of 20 minus x which is equal to 2x plus 40 minus 2x into 20 चे डिफरन्शिएशन 0 minus 1 आणि -1 न मल्टिप्लाय केलं आपण तर काय येणार आहे बघा, 2x minus 40 आणि मायनस प्लस 2x आणि which is equal to 2x 4x f dash x is equal to 4x minus 40 बघा, 2x 4x minus 40 f dash x मिळाला. आता f डबल डॅश x शोधायचं आपल्याला. f डबल डॅश x is equal to d by dx of 4x minus 40 which is equal to 4x डिफरन्शिएशन 4 f डबल डॅश x is equal to 4 आणि 4 काय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. 4 कसं आहे बघा मिळाला आपल्याला, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. therefore by second derivative test function is minimum at x is equal to 4. बघा आपल्याला फंक्शन काय मिळालं, एक मिनिट, सॉरी चुकलं आपल्या इथं. f डबल डॅश x इज इक्वल टू 4 मिळाला. आपल्याला अगोदर रूट शोधला पाहिजे. सॉरी जरा थोडंसं पुढची स्टेप आली. f डबल डॅश x इज इक्वल टू 4 आला, करेक्ट आहे. आपल्याला काय आता करायचं, रूट शोधण्यासाठी काय करायचंय, लेट f डॅश x इज इक्वल टू 0 घ्यायचं आपल्याला. therefore 4x minus 40 is equal to 0. therefore 4x is equal to 40 and x is equal to 10. x is equal to 10. आपल्याला x is equal to 10 ह्या पॉइंटला चेक करायचं आहे. फर्स्ट आपण x कन्सिडर केलेला, सेकंड पार्ट 20 मायनस x कन्सिडर केलेला आणि f ऑफ x इज इक्वल टू काय होतं बघा, x स्क्वेअर प्लस 20 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर होतं. x इज इक्वल टू 10 हा मिळाला आपल्याला. याला फक्त चेक करायचं आहे की दिलेलं फंक्शन मिनिमम आहे का. आता मिनिमम आहे चेक कसं करणार, तर f डबल डॅश x मध्ये पुट करायचं आपल्याला. जिथे x आहे तिथं 4 पुट करणार आहोत आपण. लेट f डबल डॅश x at point x is equal to 10. x is equal to 10 ला चेक करायचं आहे. f डबल डॅश x किती आहे आपला, 4च आहे, x नाहीच आहे म्हणजे 4 आला आणि 4 इज ग्रेटर दॅन 0. 4 ची व्हॅल्यू कशी आली, ग्रेटर दॅन 0 आली. therefore by second derivative test function is minimum at point x is equal to 4. x is equal to 4 ला फंक्शन काय झालं, मिनिमम झालं. हे कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. म्हणजे x is equal to 4 या पॉइंटला काय झालं, फंक्शन मिनिमम झालं. त्यामुळे पहिला पार्ट कोणता आपण कन्सिडर केला होता बघा, x is equal to 4 ला नाही, सॉरी x is equal to 10 ला. हा 10 आहे. x is equal to 10 ला काय झालं, फंक्शन मिनिमम झालं. therefore फर्स्ट पार्ट
first part is x is equal to 10 and second part is second part काय होतं बघा 20 minus x 20 minus 10 is equal to 10 म्हणजे पहिला पार्ट मिळाला आपल्याला x आणखी सेकंड पार्ट पण काय मिळाला आपल्याला पहिला पार्ट मिळाला 10 आणि सेकंड पार्ट पण मिळाला 10 जिथं फंक्शन काय आहे मिनिमम आहे. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण. सिंपल एक्झाम्पल आहे बघा. थर्ड एक्झाम्पल a wire of length 36 meters is bent in the form of a rectangle. Find its dimensions. If the area of the rectangle is minimum. बघा काय दिलंय वायर ऑफ लेंथ 36 मीटरची वायर दिल्या ती बेंड केली टू फॉर्म ए रेक्टँगल तयार करायचा आहे. फाइंड इट्स डायमेन्शन इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मिनिमम. आपण कन्सिडर करूया लेट एक्स बी लेंथ and y be the breadth of a rectangle आणि कंडिशन दिले बघा त्यांनी 36 मीटरची दिले. देअरफॉर काय होणार पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल is equal to 2 into x plus y is equal to 36. Therefore x plus y is equal to 18 आणि याच्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते बघा. y is equal to 80 minus x. y is equal to 80 minus x म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाल्या. x is equal to x आपण कन्सिडर केलाय आणि y is equal to 80 minus x. लेंथ आणखी ब्रेड्थ मिळाली. आता पुढे काय दिले बघा त्यांनी इट्स डायमेन्शन इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल therefore एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. एरिया ऑफ रेक्टँगल x लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे x y घेतो आपण x इंटू 18 मायनस x करेक्ट. आता काय येणार आहे 80x मायनस एक्स स्क्वेअर फंक्शन मिळालं बघा आपल्याला. f ऑफ x इज इक्वल टू 80x मायनस एक्स स्क्वेअर. आता डिफरन्शिएट केलं पाहिजे. f डॅश x इज इक्वल टू d बाय dx ऑफ 80x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 80 मायनस 2x. f डबल डॅश x पण शोधला पाहिजे. f डबल डॅश x काय मिळणार 18 0 आहे मायनस 2. f डबल डॅश x काय मिळाला -2 मिळाला. आता आपल्याला रूट शोधायचे. रूट शोधण्यासाठी काय केलं पाहिजे हे फंक्शन काय घेतलं पाहिजे इज इक्वल टू 0 घेतलं पाहिजे. बरोबर आहे का. फंक्शन कसं घेतलं पाहिजे आपल्याला इज इक्वल टू 0. देअरफॉर f डॅश x इज इक्वल टू 0 which is equal to 80x minus x square is equal to 0. 80x minus x square is equal to 0. 18 minus x square हे अपयपेक्स नाही घ्यायचे आपल्याला f डॅश x घ्यायचंय. f डॅश x इथं आहे आपला म्हणजेच काय येणार आहे 80x minus 80 minus 2x. 80 minus 2x is equal to 0. Therefore
मायनस 2x इज इक्वल टू मायनस 18, x इज इक्वल टू 9. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9, रूट मिळाला. आता चेक करूया बघा, आपण काय करूया, चेक करूया. एफ डबल एस एक्स मध्ये पुट करूया. आपण इथं एरिया एफ ऑफ एक्स इथे लिहूया बघा अगोदर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपलं फंक्शन आहे 18x मायनस एक्स स्क्वेअर आणि x मिळालाय आपल्याला 9 मिळालाय. x इज इक्वल टू 9. एफ डबल डॅश एक्स मध्ये पुट करून बघूया व्हॅल्यू. देअरफॉर एफ डबल डॅश एक्स at x is equal to 9 is equal to -2 आहे. x is equal to -2 आहे. f double dash x is equal to -2. एक मिनिट, -2 which is equal to less than correct आहे. -2 less than 0. Therefore function is minimum. Therefore function is by second derivative test function is minimum at x is equal to 9. आणि पहिले जर x is equal to 9 मिळत असेल तर सेकंड पण काय मिळणार आहे बघा. x is equal to 9 असेल तर y काय असेल बघा, 18 minus x म्हणजेच 9. 18 minus x म्हणजे 9. म्हणजे लेंथ मिळाली तुम्हाला 9 आणि ब्रेथ मिळाली, ब्रेथ इज ऑल्सो 9. जिथं एरिया कसा असेल, एरिया ऑफ द रेक्टँगल इज इथं लेस दॅन आहे, मिनिमम नसणार आहे. चेक करूया जर आपण एक्झाम्पल. एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम आहे, सॉरी इथं मॅक्झिमम आहे आणि त्यामुळे इथं काय ना बाय टेस्ट मॅक्झिमम. जिथं x इज इक्वल टू 9 आणि y इज इक्वल टू 9 ला एरिया ऑफ द रेक्टँगल काय असेल, मॅक्झिमम असेल. ओके, थँक्यू.